आता दिसला मला चेअरवर. काका नाही आहेत, काकांना मिस करतो, पण काका काय स्पेशल आहेत मला माझं माहिती आहे. काकी लव यू. कनोजचा तर प्रश्नच नाही. पण अजून एक उल्लेख पत्रकारितेमध्ये आता म्हणजे बापरे पत्रकार, अगं काय पत्रकार वगैरे म्हणजे सामनामध्ये लेख लिहिले कल्पनाताईमुळे. कल्पना राणेताईंनी मला संधी दिली लेख लिहिण्यासाठी आणि ती कंटिन्यू केली मंजिरी मराठेंनी. म्हणजे ते छानच होत गेले, मलाही आवडत गेले. कारण कोणावरती लेख लिहायचं हा टास्क आहे आणि आठवड्यातनं एक लेख लिहायचा आहे, त्याच्यामुळे तर आणखीन टास्क आहे. अगं उद्या लेख द्यायचा आहे, त्याच्यामुळे आज प्रश्न आहे की आज संध्याकाळी करायचा का उद्या सकाळी. त्यामुळे ती मजा खूप वेगळी येते. पण शेफ विष्णू मनोहरांचा उल्लेख करायचा राहिला की त्यांनी खूप छान मला साथ दिली. खूप महत्वाची साथ असते आणि त्या सगळ्यामध्ये प्रवासामध्ये भेटली ती माझी मैत्रीण भक्ती सोमण आणि आता गोखले. तर तिने माझ्यावरती पहिला शेफ म्हणून लेख लिहिला आणि मग मला असं वाटतं मी सगळीकडे हळूहळू फेमस होत गेलो. तर अशा गोष्टी आहेत त्या. मनाली आहे, मनाली सीबज रॉकिंग किंवा काय गोष्टीच आहेत त्या. आणि या सगळ्यामध्ये सगळ्यांचे उल्लेख मी म्हटलं तसं, पण कनोजचा उल्लेख केला नसता तर इम्पॉसिबल होते ही स्टोरी, कारण त्या पुस्तकात सगळ्याच गोष्टी आहेत. आणि काकींच्या शेवटच्या प्रवासात काकी आणि माझ्यामध्ये, आमच्या दोघांमध्ये म्हणजे काकाही आहेत, सगळेच आहेत, आत्या आहेत, प्रभात्या आहेत. आज मायेची माणसं मला सगळी देवानी दिली. आज हर्षा आहेत, सगळे आहेत. म्हात्रे कुटुंब खरंच माझ्या पाठीशी आहे. पण आमच्या हॉस्पिटलमध्ये दोघांच्या ज्या गप्पा असायच्या ना, त्यांनी माझ्याकडनं घेतलेली वचनं आई नाही घेऊ शकली, कारण ती संधीच मिळाली नाही. पण काकींनी जितकी वचनं मला दिली ती सगळी वचनं पूर्ण करण्यासाठीची ताकद काकी गेल्यानंतर मी जगू शकलो असं मला वाटलं. कारण पुन्हा आई गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा डोळे उघडले तेव्हा आजी आजोबा डोळ्यासमोर होते आणि माझे वडील होते. कारण वडिलांना सावरणं खूप कठीण होतं. वडिलांचा उल्लेख आहे की त्यांनी त्रास केला, पण त्यांचं आईवरचं प्रेम, अफाट प्रेम. आणि तुम्हाला सगळ्यांना, माझ्या नातेवाईकांना माहिती आहे माझे डॅडी किती प्रेमळ होते ते. माझ्याच बाबतीत का हा माझा एक दृष्टिकोन वेगळा, पण आय मिस यू डॅडी डेफिनेटली. आणि मी नेहमी म्हणतो तेव्हा अनेकांना वाटतं ह्याला नक्की काय म्हणायचंय, पुस्तक वाचा. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची की या सगळ्यामध्ये ना योगेश, अनेक गोष्टी योगेशच्या ज्या राहिल्या आहेत त्या काकींनी माझ्याकडे वचन घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी सांगितलंय. त्यामुळे योगेश आता रॉकिंग होणार आहे. त्याच्या राहिलेल्या सगळ्या गोष्टी आता पूर्ण होणार आहेत. त्यामुळे आज जे काही यश आम्हाला मिळतंय, शून्यातनं पुन्हा आम्ही जे काही उभं राहिलोय ना, ते फक्त त्यांचे आशीर्वाद आहेत. कारण मला आठवतंय काकी फक्त डिसेंबर मध्ये म्हणाल्या होत्या, कारण मी पुस्तकाची सगळी अपेक्षा सोडली होती. अहो माझ्यावर चित्रपट पण येणार होता, आता काय सांगू तुम्हाला. पण या सगळ्या गोष्टी येताना डिसेंबर मध्ये काकींनी मला सांगितलं होतं, तुषार तुझ्यावरती पुस्तक होणार, तुझ्यावरती चित्रपट येणार, मी नसेल पण माझी माया तुझ्या बरोबर कायम असेल. आणि त्यावेळेला मी त्यांना एवढंच म्हणलं होतं की तुमच्यानंतर मी जगू कसा. त्यावेळेला त्या काय म्हणाल्या माहितीये, योगेश साठी तुला जगायचंय. आजपर्यंत तुझी स्वप्न मी पूर्ण केली, आता योगेशची स्वप्न जी अपूर्ण आहेत ती तुला पूर्ण करण्यासाठी आईची माया तू त्याला द्यायची आहेस. त्यामुळे योगेशला आज जे काही आयुष्यात कितीही कठीण प्रसंग येऊ, कितीही नकार येऊ, कितीही गोष्टी असो, मी त्याच्याबरोबर कायम आहे आणि त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज जगणार आहे. आता ह्यानंतर 3 ते 4 सत्कार मुद्दाम सुनीलजींची परमिशन घेऊन खरं तर करतोय. पहिला सत्कार अनघाचा. अनघा ये. नितीजा बरी आहेस ना? एकदम कमाल आहे ना हिची. यानंतर कीर्ती आणि स्वराचा सत्कार आपण करणार आहोत. त्याचा विशेष उल्लेख करतो आणि अभिजित तिघही जण या. ह्याचा स्पेशल उल्लेख असा करतो, काकी आजारी असताना त्या कायम रडत असायच्या की आता देवानी मला सोडवा बाबा, झालं कारण मला आता नाही बघवत आहे. ते अश्रू कमी व्हावे म्हणून अभिजितच्या डोक्यात आलं प्रत्येक सणवार हा माझी मुलगी आणि माझी बायको तुझ्या घरी येणार आणि काकींसाठी गाणं गाणार. प्रत्येक सणवाराला या दोघींनी काकींसाठी गाणं गायलंय. आज मला त्या स्टेजवरती हव्या होत्या ह्या कारणासाठी, कारण काकींसाठीचं कॉन्ट्रीब्युशन त्यांचं काय आहे तिघांचं मला माहिती. तो आनंद त्यांना मिळत होता आणि तो आनंद किती महत्वाचा होता,
काहीच मी सांगू शकत नाही. आणि तो आनंद शेवटपर्यंत ह्यांनी गाण्याने दिला. त्यामुळे ती ताकद त्यांच्यात होती डेफिनेटली. स्वरा तर म्हणजे काकींची इतकी लाडकी होती काय विचारायला नको. पण ती आली की काकी छान सांगायच्या, हे गाणं गा, ते गाणं गा, आणि ह्या आपल्या गात जायच्या आणि त्या सगळ्या गोष्टी एका हाकेवरती सुप्रियाताई आली आणि सुप्रियाताई म्हणाली मी आहे ना. ती कायमच असते, नो डाऊट अबाउट इट. आणि सुप्रियाताईंनी फेसबुक लाईव्हची आपली म्हणजे स्वतःहून घेतला तिने. म्हणजे कसं असतं बघा, प्रेम काय असतं. मी आहे ना दादा, हे प्रेम आहे. मराठी संवर्धन मंडळाच्या माध्यमातून तुम्ही आज फेसबुक लाईव्ह बघताय हा कार्यक्रम. सोपं नाही आहे सगळं. हाय सोनल, माझा लेख आला होता खतरनाक मध्ये, कारण मीच खतरनाक आहे म्हटलं मी काय प्रश्नच नाही. तुला वाटत असेल तूच खतरनाक आहे, पण असं नाहीये, मी पण आहे. निकिता पण आली. आई निकिता आली आहे, आई शपथ. अरे हो. आणि ये अगे ये, मी सगळ्यांना बोलवणार, तू घाबरू नको. तुषार आहे यार मी. बरं. आणि शनेशजी या. अफाट शक्ती जी आहे ती स्वामींची. आणि मी काहीच नाहीये, पण काकी ज्या स्वामी भक्त होत्या ना, त्याच्यात मी शुल्लक आहे स्वामी भक्त, शुल्लक. मी जगावा यासाठी त्यांनी स्वामींना म्हणजे इच्छा मागितली होती. म्हणजे काय वचन दिलं होतं की मी तुम्हाला भेटायला येईन. डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं आता दिवस कमी आहेत. आम्ही मावशांना पण नाही सांगितलं, कारण मला माहितीये बहिणींचं प्रेम काय असतं. अशा वेळेला आम्ही त्यांना स्वामींना न्यायचं ठरवलं. आणि त्या हो म्हणाल्या, परत नाही म्हणाल्या, परत हो म्हणाल्या. आणि त्यावेळेला आमचा मित्र चने शेंडी, त्यांनी आम्हाला ज्या काही गोष्टी करून दिल्या, स्वामींचं दर्शन करून दिलं काकींना, ते कमाल होतं. अख्ख्या देवळामध्ये आरतीच्या नंतर फक्त काकी गाभाऱ्यात आणि काका गाभाऱ्यात होते. आणि ते जे काही सुख शेवटचं काकींना मिळालं, स्वामींचं दर्शन मिळालं, ते सॉलिड होतं. चनेजी या. आणि लास्ट बट नॉट द लीस्ट मनीषाताई आणि माझी शोभाताई. शोभाताई तुला कसंही करून यायचंय, म्हणजे तू स्टेजवर नाही आलीस तरी मी तुला उचलून घेऊन येईन, त्यामुळे ये इकडे. मनीषाताई दोघींनी येणार, तुला उचलू शकत नाही म्हणा, तूच मला उचलशील. या शोभाताई या. आणि तुम्हाला पुन्हा सांगतो, योगेश शेवटी पळालाच बाहेर कामानिमित्त. म्हणजे त्याला मी पुस्तक प्रकाशनासाठी समोर आणणार होतो, शेवटी तो मला बीएमसीत कामे म्हणून पळून गेला. असाच आहे तो, काही करू शकत नाही. रणकामजी येत आहे, तुम्हाला 2 शब्द बोलायचे आहेत, मला माहिती आहे. म्हणजे त्यांना ना आवाज खूप मोठा आहे. तू पण आहेस काही आवाज कोणाचा? पौर्णिमा आठवत ना कार्यक्रम नितेशजींचा, काय धमाल केली होती. निव्वळ तुझ्यामुळे ग. याला असं एक दिसायला आणि क्या बात आहे. दळवी काकी पण आले. म्हणजे सुधीर दळवीजींना आणि साटम साहेबांना आयुष्यात मी विसरू शकत नाही. असं काम त्या दोघांनी आम्हाला पाठी म्हणजे मोलाची साथ दिली. काकी खूप थँक्स आल्याबद्दल. ओंकार थँक्यू, धन्यवाद. आणि आता काही हा रणकामजी येत आहे, 2 शब्द या पटकन. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सुनीलजी, जे आमचे मार्गदर्शक आहेत, जयश्रीताई आणि मिलनताई, आणि शून्य बघितलेला माणूस तुषार. ऍक्च्युअली तुषार नावाची तुषारचा काही संबंध नाही. त्यांनी आयुष्यामध्ये तुषार बोलल्यानंतर जे शब्द आपल्याला वाटतं ना, सेन्सेशन, त्याच्या अगदी विपरीत त्याचं व्यक्तिमत्व आहे. जास्त वेळ नाही, फक्त मी एक छोटासा प्रसंग तुम्हाला सांगणार आणि माझं भाषण थांबवतो. प्रसंग म्हणण्यापेक्षा ती घटना आहे. 1980च्या आसपास वृत्तपत्रामध्ये एक बातमी आली होती. ती खरी खोटी मला माहित नाही, परंतु एक भारतातला एक प्रसंग आहे. तो एक भारतातलं एक राजकारणी लोकांचे एक शिष्टमंडळ जपानला गेलो आणि
त्या शिष्टमंडळामध्ये 12 लोक होते. त्या 12 लोकांमध्ये हे सगळं उतरले टोकियोच्या विमानतळावर आणि तिथून त्या हॉटेलला पोहोचणार होते. त्या गडबडीमध्ये त्या 12 लोकांमधला एक माणूस तिथे चुकला, विसरला, चुकला. तो काहीच करू शकत नव्हता, कारण त्याला जापनीज येत नव्हती. जपानमध्ये देखील इंग्रजी जास्त कोणी बोलत नाही. या सगळ्या प्रसंगामध्ये तो अक्षरशः म्हणजे जपानमध्ये तो काही खाऊ शकत नव्हता, पैसे नव्हते त्याच्याकडे. अशा परिस्थितीमध्ये तो दिवसभर फिरत होता सारखा. आणि तो फिरत असताना कोपऱ्यावर एका, तुषारची तुमच्यावरची गोष्ट असल्यामुळे तुम्ही आले फार बरोबर आहे. तो फिरत असताना एक छोटा मुलगा ब्रेड, जो आपण ब्रेड बटर विकतो ना, तसा तो गाडी घेऊन चालला होता. आणि त्याने त्याला पाहिलं या माणसाला, काय याला जापनीज येत नाही आणि वेगळं आणि काहीतरी चुकलेलं आहे, काहीतरी प्रसंग याच्यावर घडलेला आहे. त्याने तोटक्या मुटक्या त्याला ज्या उपलब्ध परिस्थितीमध्ये जे येत होतं त्याच्यामध्ये यांनी त्या माणसाचे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्या माणसाने त्याला सगळं सांगितलं आणि त्यांना कळलं की नक्की एक्झॅक्टली काय झालं, आता काय करायचंय. आणि त्या प्रसंगामध्ये त्यांनी पहिल्यांदा विचारलं की सर, मी ना जपानमध्ये ना सकाळपासून काहीच खाल्लेलं नाहीये. त्यांनी स्वतःची गाडी थांबवली. तो ब्रेड बटर विकणारा 12-13 वर्षाचा मुलगा, त्यांनी स्वतःचे ते ब्रेड बटर घेतले, त्याला दिले, पाणी दिलं आणि तिथून त्याला घेऊन मग त्या जिकडं काही तोडक्या मोडक्या भाषेमध्ये त्यांनी सांगितलं होतं त्या हॉटेलला पोहोचले. हॉटेलला पोहोचल्यानंतर उरलेले 11 लोक इतके खुश झाले की आता आपल्याला काही भारतात जाऊ वेगळं उत्तर द्यावं लागणार नाही, कुठं हरवला, कारण सगळ्यांनी आशा सोडली होती. आता त्याच्या घरी काय सांगायचं, गावाला कुठे गेला म्हणून. त्यानंतर प्रत्यक्षात जो समोर 12 लोक, त्या उरलेले 11 लोक आले, ते इतके त्यांना इतकं आनंद झाला, अरे बापा मिटलं बघायचं प्रकरण, हा सापडला तरी कमीत कमी. राजकारणी लोक त्या शेवटी प्रत्येकाने खेळतून काहीतरी डॉलर्स आणि ते येन वगैरे काही काय घेतले होते ते काढायचा प्रयत्न केला. त्या मुलाने सांगितलं की प्लीज प्लीज मला कुणी पैसे देऊ नका आणि थँक्स म्हणू नका. माझ्यासाठी जर करायचं असेल तर एक गोष्ट तुम्ही करू शकता. त्यावेळेस मला तुषार सर आठवले. त्या मुलाने काय सांगितलं, माझ्यासाठी काही करायचं असेल तर तुमच्या भारत देशात परत गेल्यानंतर तुमचा एक माणूस जपानमध्ये दिवसभर उपाशी होत आहे, कोणाला सांगू नका. हे प्रेम जे आहे ना, हा प्रचंड राष्ट्रवाद त्या माणसाने तिथं मला आढळला. तो तुषार इतकं प्रेम, मग त्याचं ते बरेच अँगल सगळ्या लोकांनी, खूप लोकांनी सांगितलेले आहेत, पण मला पण ते उडत सगळं माहीत आहे. प्रत्यक्षात आमची दोस्ती खूप वेगळ्या प्रकारची आहे. मी सिव्हिल सर्व्हिस मध्ये होतो, अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पदावर मी मुंबईमध्ये, मुंबईच्या बाहेर अनेक ठिकाणी महाराष्ट्रात 12-13 जिल्ह्यामध्ये मी काम केलं. ह्या 12-13 जिल्ह्यात काम करताना लाखो लोक भेटली, लाखो राजकारणी भेटली, परंतु एवढ्या सगळ्यांमध्ये आज माझे जे काही 10-12 मित्र आहेत, फक्त 10-12, त्याच्यामध्ये एक नंबर हा तुषार आहे. तुषार म्हणजे काय बोलावं माणसाबद्दल, काय काय सांगावं तुम्हाला. मी सांगतो की म्हणजे माणूस म्हणून परमेश्वरांनी एखाद्या माणसाची निर्मिती केल्यानंतर त्याला जे चांगले आदर्श गुण द्यावेत ते सगळे गुण त्याच्यामध्ये. जास्त बोलणं चुकीचं ठरेल, परंतु माझ्या आयुष्यात मला जी प्रामाणिक माणसं भेटली त्यातला एकमेव माणूस तुषार. त्याची ओळख माझी अशी झाली की तो कोणाला माहिती करू शकतो. माझा मुलगा छोटा आहे, छोटा म्हणजे तेव्हा छोटा होता जेव्हा ओळख झाली, मुलांनी याची ओळख काढली. त्या मुलाचा काही संबंध नाही, मुलाचे वडील कोण आहेत हे त्याला माहित नाही, परंतु दोघांची मैत्री झाली. आणि नंतर एक दिवस आमची मैत्री झाली. त्यावेळेस त्याला कळलं की मी कोण आहे. म्हणजे कुठल्याही निस्वार्थीपणे एखाद्या व्यक्तीची मैत्री करून, निस्वार्थीपणे, स्वार्थाने तर खूप लोक आमच्या खूप लोक ओळख करून घ्यायचा प्रयत्न करतात, मैत्री करतात. विदाऊट म्हणजे स्वार्थाशिवाय एखाद्या व्यक्तीची हे करणं, हे याच्याकडून शिकावं. माझा मुलगा छोटा होता, तर अशाच लोकांची खूप आवड आहे. त्यांनी आता मनोहरांचं नाव होतं, मनोहर ते आपले शेफ विष्णू मनोहर यांच्या ओळखीने मुलगा त्यांना जाऊन भेटला.
यांच्या ओळखीने की मी तुषारचा दोस्त म्हणून, तो पण लहान आहे. यांच्या वतीने मी हा सगळा संसार म्हणजे सगळा हा माझा सिव्हिल सर्व्हिस सोडली, मी हॉटेल व्यवसायात आलो. आणि एवढंच सांगतो की यांच्याच प्रेमाने म्हणा किंवा यांच्या आशीर्वादाने म्हणा किंवा यांच्या मार्गदर्शन मी आज यशस्वी एक उद्योजक आहे. त्याचं कारण मी सिव्हिल सर्व्हिस सोडली, रिझाईन केल्यानंतर देखील मी एक यशस्वी उद्योजक होऊ शकलो. माझ्या हॉटेलमध्ये ते आले, त्यांनी खूप खूप मार्गदर्शन केलं. अजूनही माझे जे वेगवेगळे शेफ आहेत त्यांची आठवण काढतात, अरे उसको बुलाओ, वो तुषार सर कोण आहे, उसको हम टीव्ही पे देखते उनको बुलाओ. बुलाएंगे. असा एक माणूस, खरोखर शून्य पाहिलेला, खरोखर असा एक माणूस. आता जास्त काही बोलत नाही आणि या प्रसंगी मला बोलायला संधी मिळेल हेच मी माझं भाग्य समजतो.